मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं कोकण विभागातील रुग्णांना मोठी मदत। 7 महिन्यांमध्ये 2738 रुग्णांना 25,86 लाखांचं अर्थसहाय्य। डोंबिवली ते ठाणे मार्गाचं रेखांकन करण्याच्या केडीएमसी आयुक्तांच्या सूचना। आमदार राजेश मोरेंनी चर्चा केल्यानंतर आदेश। दिव्यात होणाऱ्या बुलेट ट्रेनच्या स्टेशनमुळे रस्त्याची मागणी। वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे उद्योजक हैराण। ठाण्यातील उद्योजकांचा गुजरातला स्थलांतराचा इशारा। पुढील 2 महिन्यात तोडगा काढू, महावितरणचं आश्वासन। ज्योतिबा डोंगरावर श्रावण षष्ठी यात्रेमध्ये 400 किलो बनावट बर्फी आणि पेढे जप्त। अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई। नमुने तातडीनं तपासणीसाठी पाठवले। अनिल अंबानींना ईडीचं समन्स बजावलं। दरम्यान 5 ऑगस्टला दिल्लीत चौकशी होणार, सूत्रांची माहिती। तर 17,000 कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणी ही नोटीस। उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर। 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होणार। मतदानानंतर लगेचच निकालही जाहीर होणार। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं कोकण विभागातील रुग्णांना मोठी मदत। 7 महिन्यात 2738 रुग्णांना 25,86 लाखांचं अर्थसहाय्य। राज्यात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज। मुंबईमध्ये यंदा जुलैत पावसाची तूट। ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यानंतर पावसाचं प्रमाण वाढण्याचाही अंदाज। अमेरिकेत भारतीय मालावर आजपासून टॅरिफ नाही। 8 ऑगस्टपासून 25% आयात शुल्क लागू होणार। भारताला करार करण्यासाठी आणखी 7 दिवसांचा अवधी।